संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन। मी ज्यांच्याकडं हा अभ्यास केला ते माझे गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करून आजच्या या सेवेला सुरुवात करू। मंदिराचा वर्धापन दिन आहे। ज्ञानदेवांच्या हरिपाठातला पहिला अभंग आहे। देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी आल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी। वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या खुणे, द्वारकेचे राणे पांडवाघरी। हरिपाठातला हा पहिला अभंग अतिशय सूत्ररूप अभंग आहे। सूत्ररूप शब्दाचा अर्थ पुढे जे काही 27 अभंग आहेत त्या 27 अभंगांमध्ये जे सांगायचं आहे ते अगोदरच या पहिल्या अभंगात सांगून ठेवलंय। मग पहिला अभंग ही हरिपाठाची किल्ली आहे। जर पहिला अभंग आपल्याला कळला तर बाकीचा सगळा हरिपाठ कळणं सोपं जातं। आता जो हरिपाठ आहे तो हरिपाठ हे भक्तिशास्त्र आहे। हरिपाठ हे काय आहे? भक्तिशास्त्र आहे। आणि महाराष्ट्रातल्या लाखो हजारो लोकांना तो तोंडपाठ आहे। तो दररोज नियमानं हरिपाठ म्हटला पाहिजे अशी वारकरी संप्रदायाची आज्ञा आहे। एखादा ब्राह्मण जशी संध्या करतो तशी वारकऱ्यानं आपली संध्या म्हणून नियमानं हरिपाठ म्हटला पाहिजे असं संप्रदाय सांगतो। हरिपाठ म्हणणारे लोक जरी भरपूर असले तरी त्याचा अर्थ सगळ्यांना कळतो अशातला भाग नाही। आणि अर्थ न कळल्यामुळं नाथ महाराज म्हणतात, अर्थाविन पोथी वाचून या काय। अर्थ कळला नाही तर पोथी वाचून काही उपयोग नाही। मग अर्थ का कळला पाहिजे? तर अर्थ कळला की आनंद मिळतो। अर्थ कळला की काय होतं? आनंद मिळतो। आणि त्या आनंदासाठी तर हे सगळं करायचं आहे। आपल्याला आनंद मिळावा म्हणून त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे। आता ह्या हरिपाठामध्ये जो हरी आहे त्या हरी शब्दाचे काही अर्थ आहेत। हरी या शब्दाचे, हरी म्हणजे सूर्य, हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे मोर, हरी म्हणजे सर्प, असे हरी या शब्दाचे 25 अर्थ शब्दकोशात सांगितले। आता त्या शब्दकोशातल्या अर्थांचा विचार नाही करायचा इथं, पण हरिपाठातला जो हरी आहे, आता एखादा 50, 60, 75, 80 वर्षाचा गृहस्थ असला त्याला विचारलं, आजोबा हल्ली काय करता तुम्ही? तर ते म्हणतात, आता काय करायचं? हरी हरी म्हणत बसायचं। आता हरी हरी म्हणत बसणे हा एक वाक्यप्रचार आहे। हरी हरी म्हणणं म्हणजे वेळ जाता जात नाही, वेळ घालवण्यासाठी काय करायचं? हरी म्हणायचं। असं वेळ घालवण्यासाठी हरी हरी म्हणण्यानं तेने मुक्तिचारी साधी आल्या हे काम होणार नाही। हरी शब्दाचा एक दुसरा अर्थ सांगितला जातो, हरिवासर। हरी म्हणजे कॅलेंडरमध्ये येतं, हरिवासर म्हणजे एकादशी, एकादशी म्हणजे हरिवासर। हरी शब्दाचा एक शास्त्रीय अर्थ आहे, जो हरण करतो म्हणजे नाहीसं करतो। मी जर मुखाने हरी हरी म्हटलं तर काय करतो? हरी माझ्या जीवनातलं दुःख दूर करतो म्हणून त्याला हरी म्हणायचं। मी जर सतत हरी हरी म्हणत राहिलो तर तो हरी माझ्या जीवनातला अज्ञान दूर करतो म्हणून त्याला काय म्हणायचं? हरी। अज्ञान दूर करतो म्हणून हरी, दुःख दूर करतो म्हणून हरी। आता असा जो हरी आहे त्या हरीचं चिंतन केलं असता काय होईल? ऋग्वेद सांगतो, तेन वयम भगवंत श्याम, ही ऋग्वेदाची आज्ञा आहे। मी ज्याचं चिंतन करतो त्याच्यासारखं होऊन जाता येतं। म्हणजे मी जर हरीचं चिंतन केलं तर मी हरिरूप होतो। ज्ञानेश्वर महाराजांचे एक 5 ग्रंथ आहेत। त्यातला पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, दुसरा आहे अमृतानुभव, तिसरा आहे चांगदेव पासष्टी, चौथा आहे त्यांची अभंगाची गाथा आणि 5वा आहे हरिपाठ। ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे, अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी आहे। किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरीचं रहस्य कोणाला सांगावं? जो सुमन आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, गौप्यही तया प्रति चाळविजे सुखे। जो माझ्या अर्जुनासारखा सुमन म्हणजे चांगल्या मनाचा, शुद्धमती म्हणजे सरळ बुद्धीचा, अनिंदकू म्हणजे कोणाचीही निंदा न करणारा, अनन्य गती म्हणजे माझ्याशी एकरूप झालेला असा जो आहे त्याला माझ्या ज्ञानेश्वरीतलं रहस्य कळेल। मग आता ज्ञानेश्वरी खूप लोकांना वाचता येते, आपण पारायणही करतो, पण ज्याला रम्य समाधान म्हणतात ते काय आपल्याला प्राप्त होत नाही का? मला समाधान मिळत नाही किंवा मला आनंद मिळत नाही हा दोष ज्ञानेश्वरीचा नाही, तर मी ज्ञानेश्वरीच्या वाचनासाठी जो अधिकार लागतो तो अधिकार अद्याप माझ्याकडे आलेला नाही। दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव। अमृतानुभव हा 2 ज्ञानी माणसांनी केलेला संवाद आहे। म्हणजे तुमच्या मुरगुडमधले 2 लोक काश्मीरला जाऊन आले। काश्मीरला जाऊन आलेले हे 2 जण जर गावात चर्चा करायला लागले तर दोघांनी सहलीत काय काय केलं ते त्यांचाच परस्परांना त्याचा आनंद मिळतो। बाकीचे ऐकायला बसलेले जे लोक आहेत त्यांना त्याचा काय आनंद मिळत नाही, कारण ते जाऊनच आलेले नाही। तसं अमृतानुभव हा 2 ज्ञानी माणसांनी केलेला संवाद आहे। तिसरा ज्ञानदेवांचा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी। हा चांगदेव पासष्टीमध्ये एका योग्याला केलेला उपदेश आहे। मी बोलणारा योगी नाही, आपण बसलेल्यापैकी कोणी योगी होण्याची शक्यता नाही, त्यामुळे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ सुद्धा आपल्यासाठी नाही। ज्ञानदेवांची जी अभंग गाथा आहे त्या अभंग गाथेतले अभंग
हे फार सूक्ष्म आणि विचार सांगणारे आहेत, त्यामुळे सहजासहजी संसारी माणसाला ते कळणारे नाहीत. आणि मग शेवटी उरला सगळ्यात लाडका. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याची जाणीवपूर्वक रचना केली संसारी माणसांच्यासाठी असा ग्रंथ म्हणजे कुठला आहे? हरिपाठ. आणि त्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगातच म्हटलंय, हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारी माणूस हा याचा अधिकारी आहे. याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात. म्हणजे हरिपाठाचा अधिकारी कोण? संसारी माणूस. त्याच्यात हरिपाठात सांगितलेला मुख्य विषय कोणता आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखानं हरी हरी म्हणा. 2 वेळा सांगण्याचं कारण काय? ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यावर जोर देण्यासाठी काय केलंय? सांगितलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. प्रत्येक हे 2 वेळा आहे. असे 27 अभंग आहेत. 27 दोन्ही 54 झालं. शेवटी 2 वेळा ज्यादा म्हणायचं असतं. म्हणजे किती वेळा झालं? 56. एखादी गोष्ट 56 वेळा सांगून जर ऐकली नाही तर त्याला काय म्हणतात? शहाणा का मूर्ख. आपल्या घरातली लहान मुलं असतात शाळेत शिकणारी, आपण पोरांना सांगतो अभ्यास करा, अभ्यास करा. आई वडिलांनी 56 वेळा पोरांना सांगितलं आणि त्याने जर ऐकलं नाही तर आई वडील काय करतील? तर ते काय करतात ते काय सांगायची गरज नाही. तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आम्हाला सुद्धा जर असे 56 वेळा सांगून आम्ही ऐकत नसू तर त्यांनी आमचं काय करावं? काहीतरी आम्हाला करायला पाहिजे. याचा अर्थ असा की इतक्या वेळा सांगितलं, याचा अर्थ आपल्या जीवनाची धन्यता होण्यासाठी, जीवन कृतार्थ होण्यासाठी, जीवनाचं पूर्णत्व लाभण्यासाठी कशाची गरज आहे? मुखानं हरिहरी म्हणण्याची गरज आहे. तुकोबांचा एक अभंग लागतो, भूपाळी लागते. पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरिहरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरिहरी म्हटलं तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. जन्मावर तुळस ठेवणे, तुळस ठेवणं याचा अर्थ एखाद्या गोष्टीशी असला आपल्याला जो संबंध आहे तो संबंध किंवा त्याचं ममत्व सोडून देणे, त्या गोष्टीचा त्याग करणे, असा त्याचा काय होतो अर्थ. तर समजा आपला देश पारतंत्र्यात होता. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशातल्या अनेक तरुणांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक तरुणांनी आपल्या घरादाराचा त्याग केला. म्हणजे घरादारावर तुळशीपत्र ठेवलं याचा एक अर्थ काय झाला? घरादाराचा त्याग केला. दुसरं, मी 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला गेलो आणि गळ्यात तुळशीची माळ घालून आलो. आता ह्याचा अर्थ काय झाला? मी माझ्या शरीरावर तुळशीपत्र ठेवलं. आता शरीरावर तुळशीपत्र ठेवलं याचा अर्थ त्याच्याशी असलेला आपला संबंध संपला. पण तो माळ घातलेल्या एका दिवशी लगेच संपत नाही, कारण अनेक वर्षाचं हे शरीर म्हणजे मी आहे असा फार जवळचा संबंध अनेक जन्मापासूनचा आहे. त्यामुळे तो तसा संबंध तुटत नाही. पण माळ घातलेल्या दिवशी त्याला सांगावं. काय सांगायचं? आजपर्यंत तू खायला मागितलंस ते तुला खायला दिलं, यापुढं मी तुला काय खायला देईन तीच तू खायचं. आजपर्यंत तू काय प्यायला मागितलंस ते तुला प्यायला दिलं, आता यापुढं मी तुला काय देईन तू ते प्यायचं. त्यामुळं ते खाणं पिणं कमी जास्त पडल्यामुळं तू गेलास तरी हरकत नाही असं मी म्हणत नाही. नामदेव महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आता तुकाराम महाराज त्याच्या पुढं पाय ठेवून म्हणतात, पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरिहरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरिहरी म्हटलात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखे होईल. जन्मावर तुळस ठेवणं याचा अर्थ जन्माशी असलेला संबंध तोडून टाकणं. ज्याचा जन्माशी असलेला संबंध तुटतो फक्त त्याचाच मरणाशी असलेला संबंध तुटतो. आपल्या जीवनात सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची. मग मरणाच्या भीतीतनं सुटायचं असलं तर उपाय काय करायचा? जन्माला यायचं नाही. मग जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर काय करावं? पहाटे उठून हरिहरी म्हणावं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठून काय करावं? रामाचं नाव घ्यावं. हे कळलं? लक्षात आलं? आता पुढे जाऊया. हरिपाठाचा विषय बघितला, अधिकारी बघितला, आता त्याचं फळ सांगितलंय. त्या पहिल्या चरणातच म्हटले, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. मोक्ष हे त्याचं काय आहे? फळ आहे. म्हणजे आणि त्याच्यात पुढे एक संबंध म्हणून भाग येतो. पहिले 3 जुळले, अधिकारी, विषय आणि प्रयोजन, हे 3 जुळले की चौथा संबंध सहजच जुळून जातो. तो संबंध आहे प्राप्य प्रापक संबंध. म्हणजे आपण जर हरीचं नाम घेतलं तर हरीचं नाम घेतण्याचं किंवा देवाचे द्वारी उभा क्षणभरी हे सोपं साधन केलं तरी आपल्याला तेने मुक्तिचारी साधियल्या हे साध्य काय होईल? प्राप्त होईल. आता एक एक शब्द त्याच्यातला बघूया. पहिल्यांदा सुरुवातीला शब्द वापरलाय, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. त्यातला पहिला शब्द आहे देव. कशाला म्हणायचं देव? तुमच्या आमच्या मनात देवाबद्दलची फार वेगळी कल्पना असते. आम्ही कशाला देव म्हणतो? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आला देव गेला देव हा वरकड जनांचा स्वभाव. जे देव आला म्हणतात आणि गेला म्हणतात ते वरकड म्हणजे गावंडळ असतात. मग आता गणपती आले आणि गणपती गेले असं कोण म्हणतं?
आम्ही इथं बसलेले सगळेजण म्हणतो. मग आम्ही कोण झालो? म्हणा की गावंडळ. आम्ही कसे आहे? गावंडळ आहे. जे गणपती आले म्हणतात, गणपती गेले म्हणतात, म्हणजे आम्ही गावंडळ झालो. बरोबर. त्या आणखी एक व्याख्या करतात आमच्या मनातली. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना. जनाचा म्हणजे लोकांचा. लोकांचा स्वभाव फार लालची, लोभी असतो. ते कोणाला देव म्हणतात? जो मला काहीतरी देण्यासाठी जन्माला आलाय त्याला काय म्हणायचं? देव. मग आता ह्या ज्या दोन व्याख्या सांगितल्या त्या बरोबर आहेत म्हणून सांगितल्या का चुकीच्या आहेत म्हणून सांगितल्या? दोन्ही व्याख्या काय आहेत? चुकीच्या आहेत. लोक जो मला काहीतरी द्यायला निर्माण झालाय त्याला देव म्हणतात, ही चुकीची व्याख्या आहे. देव आला आणि गेला म्हणतात, ही व्याख्या काय आहे? चुकीची आहे. मग खरा देव काय आहे? त्या खऱ्या देवाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत केलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा देव कसा आहे? आत्मरूप आहे, स्वसंवेद्य आहे. असं ती त्या ओवीतली जी चारी लक्षणं सांगितलीत ती सगळी खऱ्या देवाची आहे. ज्ञानदेवांचा एक छान अभंग आहे त्यांच्या गाथेतला. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. खरा देव कोणता आहे? आत्मा हाच काय आहे? खरा देव आहे. आणि तो त्या देवासाठी, तो देव खरा देव आहे आणि तो खरा देव शोधायचा असेल तर इकडे तिकडे फिरण्याची काही गरज नाही. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. निज म्हणजे आपला. आपला खरा देव कोण आहे हे तुला कळत नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आता हा जो आत्मरूप देव सांगितला ह्याच्यात दोन प्रकार आहेत देवाचे. देवाचे सुद्धा दोन प्रकार कुठले? एक सगुण रूप आहे आणि एक निर्गुण रूप आहे. आता हरिपाठ कुणासाठी रचला? तर तुमच्या माझ्यासारखे संसारी माणसं डोळ्यासमोर ठेवून हरिपाठ रचलेला आहे. मग संसारी माणसाला निर्गुण हरीचा विचार करता येईल काय? तुम्हाला मी म्हटलं ब्रह्माची उपासना करा, तर काय करता येईल? ब्रह्माची उपासना करता येत नाही, कारण ब्रह्म अनुपास्य आहे. पण तुम्हाला म्हटलं विठ्ठलाची उपासना करा, रामाची उपासना करा, कृष्णाची उपासना करा, तर मात्र काय करता येते? उपासना करता येते. म्हणजे सगुणाची उपासना आपल्याला करता येते. पायानं त्याच्याकडे चालत जाता येतं, डोळ्याने त्याचं रूप पाहता येतं, हाताने नमस्कार करता येतो, तोंडाने नाव घेता येतं, आपणच घेतलेलं नाव आपल्याला कानाने ऐकता येतं. म्हणजे आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ही काय करता येतात? त्या सगुण ईश्वराची, सगुणाची उपासना करण्यासाठी वापरता येतात. निर्गुणाची उपासना करता येत नाही, कारण ब्रह्म अनुपास्य. म्हणून ते दोन शब्द आहेत, सगुण आणि निर्गुण. मग सगुण आणि निर्गुण 12व्या अध्यायात एक प्रश्न येतो. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारे सगुण उपासक श्रेष्ठ का निर्गुण तुझ्या निर्गुण स्वरूपाची उपासना करणारे निर्गुण उपासक श्रेष्ठ? निर्गुणाचं महत्त्व मान्य करून सुद्धा भगवान श्रीकृष्णाने झुकतं माप मात्र कुणाच्या बाजूने दिलं? सगुणाच्या बाजूने दिलं. असं का? तर तुम्ही आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक हे सगुण उपासनेचेच अधिकारी आहेत. आपण सगळेजण कशाचे अधिकारी आहोत? सगुणाची उपासना करण्याचे अधिकारी आहोत. मग समर्थ रामदास स्वामी सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्या आणि निर्गुणापर्यंत पोहोचा. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तो का म्हणे भेद नाही नामे. तुला सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं काय, त्यामुळे त्याच्यात काही फार फरक पडत नाही. तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे, काय फरक असतो? पातळपणा आणि घट्टपणा एवढाच फरक असतो. बरोबर. ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, सगुणाची शेज निर्गुणाची बाज. बाज म्हणजे खाटलं, कॉट. आता नुसत्या कॉटवर झोपा म्हटलं तर काय होईल? नीट झोप लागत नाही. पण कॉटवर गादी टाकली की झोप लागते. मग आता निर्गुणाची बाज म्हणजे निर्गुण ही कॉट सारखी आहे आणि सगुणाची शेज म्हणजे गादी सारखी आहे. म्हणजे त्या निर्गुणाच्या कॉटेवर सगुणाची गादी टाकली की निवांत झोप लागते. तसं सगुणाची उपासना करणं आपल्याला काय होतं? सोपं जातं. आणि सगुणाची उपासना करत करत आपल्याला पोहोचायचं आहे कुठं? निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे. मग आता हरिपाठातलं जो हरी आहे, काही अभंगात निर्गुणाचं वर्णन केलंय, काही अभंगात सगुणांचं वर्णन केलंय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. ह्याच्यात कशाचं वर्णन आहे? निर्गुणाचं वर्णन आहे. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. ह्याच्यात कुणाचं वर्णन आहे? सगुणाचं वर्णन आहे. आणि हरिपाठ हा संसारी माणसासाठी समोर ठेवून रचलेला असल्यामुळं हरिपाठातला हरी हा जास्तीत जास्त कसा मानायचा? सगुण मानायचा. आणि आपण सगळेजण सगुण उपासनेचे जास्त अधिकारी आहोत.
म्हणून सगुणाकडून आपल्याला कुठं जायचं आहे, निर्गुणाकडं जायचं. विचार आपला काय चाललाय, देवासंबंधीचा. हां, आता आणखी एक देव शब्दाची व्युत्पत्ती आहे. ही व्युत्पत्ती अशी आहे, दिव हा एक मूळ धातू आहे. दिव या मूळ धातूपासून दोन शब्द तयार झाले, एक दिवा आणि देव. दिव दला पहिली वेलांटी दी आणि अर्ध व. दिव या मूळ धातूपासून दोन शब्द तयार झाले, दिवा आणि देव. आता त्याचा व्याख्या अशी आहे, हा जो दिवा आहे या दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. काय वाक्य लक्षात आली, दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आता हा दिवा आहे, हा दिवा आहे म्हणून या दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला सगळ्यांना मी दिसतो आणि मला तुम्ही सगळेजण दिसता, बरोबर. म्हणजे दिसण्यासाठी ह्या बाहेरच्या दिव्याची गरज आहे. पण आता मी मगापासून बोलतो आहे, ते बोलण्यातलं तुम्हाला काही कळतं, तर ते कळतं ते कोणाच्या प्रकाशात कळतं, त्या देवाच्या प्रकाशात कळतं. तुमच्यातले काही जण म्हणतील, तुम्ही असं म्हणता देवाच्या प्रकाशात कळतं, पण तुम्ही मगापासून काय बोलता यातलं र ठ आम्हाला काहीच कळालेलं नाही. तर मी म्हणेन, मला काहीच कळलं नाही हे तरी कुणाला कळलं, मला काही कळलं नाही हे तरी कोणाला कळलं, त्या देवाच्या प्रकाशातच कळतं. म्हणजे आपल्या अज्ञानाचं सुद्धा आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. आणि असं तो दिवा आपल्या ठिकाणी आहे. म्हणून आता हे जे कळणं सांगितलं, हे कळणं काय फक्त माणसालाच आहे काय, आपल्या आजूबाजूचे जे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत त्यांना सुद्धा कळतं. म्हणून जिथं जिथं कळणं आहे तिथं तिथं देव आहे, जिथं जिथं कळणं आहे तिथं तिथं देव आहे. आम्ही म्हणतो माणसाला कळतं, फक्त माणसालाच कळत नाही. आपली साधी एखादी कोंबडी आहे, त्या कोंबडीला आपली पिलं कळतात, आपलं राहण्याचं ठिकाण कळतं, आपला खाद्यपदार्थ काय आहे तो कळतो, बरोबर. शेळी आहे, शेळीला आपली पिलं कळतात, आपला खाद्यपदार्थ कळतो, आपलं राहण्याचं ठिकाण कळतं. माणसाला ह्यापेक्षा जास्त काय कळतं, माणसाला जे कळतं त्यापेक्षा फार जरा उलटच कळतं. म्हणजे निसर्गातला कुठलाही प्राणी आपला आहार कधीही बदलत नाही. पुढे कंसात म्हणतो माणूस सोडून निसर्गातला कुठलाही प्राणी. म्हणजे असं कधी घडलंय का, चिमणीनं भूक लागली म्हणून मेलेल्या प्राण्याचं मांस खाल्लं आणि गिधाडानं तांदळाचे दाणे टिपले, असं नाही होत. निसर्गातला कुठलाही प्राणी किंवा पक्षी आपला आहार बदलत नाही. फक्त माणसालाच रोज घरातलं खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे त्याला आहार बदलावा लागतो. आणि आहार बदलण्याचा उत्तम मुहूर्त असतो 31 डिसेंबर. त्या दिवशी आहार बदलला की पुढचं वर्ष फार सुखा समाधानाचं जातं, असं त्या संप्रदायाचे लोक म्हणतात, कुठल्या 31 डिसेंबरच्या. असं त्यांना वाटतं. याचा अर्थ काय झाला की आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना सुद्धा काय होतं, कळतं. समुद्रात मासे आहेत, समुद्रात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, सुरक्षित ठिकाणी आपली अंडी सोडतात आणि परत आपल्या मूळ जागी येतात. पुढचं संशोधन असं सांगतं, त्या अंड्यातून बाहेर आलेली त्यांची पिलं आपल्या आईबापांचा शोध घेत परत मूळ ठिकाणी येतात. कोणत्या शाळेत शिकून येत असतील. अनेक पक्षी दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतात, 4 महिने राहतात, 4 महिन्यानंतर इथलं वातावरण बदललं की आपल्या देशात परत जातात. साधं कोल्हापूर पुण्या मुंबईला गेलो तर 10 जणांना रस्ता विचारावा लागतो. हे पक्षी कधी वाट चुकल्याची बातमी नाही. याचा अर्थ आपल्या आजूबाजूला जे प्राणी पक्षी आहेत त्यांना सगळ्यांना काय होतं, कळतं. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. कारण त्या प्रत्येक जीवाला ज्ञान होण्याची क्षमता आहे. आचार्य विनोबा भावेंच्या जीवनात त्यांनी सांगितला एक किस्सा. आचार्य विनोबा भावे एकदा रात्रीच्या वेळी प्रवास करत होते, म्हणजे संध्याकाळी 8-9चा सुमार होता, आणि ते बस स्टँडवर थांबले होते. कुठेतरी जाणारी त्यांना जिकडे जायचं होतं ती बस आली. बस आल्यानंतर सगळे प्रवासी गर्दी करून आत शिरले. मग त्यातला आपल्याला नेहमी माहीत असलेली गोष्ट आहे, जागा धरायची असली तर कोण पिशवी टाकतो, कोण टोपी टाकतो, कोण छत्री टाकतो, असं करून काय केली जाते, जागा धरली जाते. विनोबा भावेने आपली सुद्धा पिशवी एका खिडकीतून आत टाकली. पिशवी टाकल्यानंतर आपली जागा, आता बसायची जागा नक्की झाली म्हणून ते निवांत शेवटी वर चढले. त्याच्या अगोदर बरीच मंडळी, मुलं जी कॉलेजला जाणारी किंवा इतर प्रवासी होते ते सगळेजण बसले. घटना अशी घडली, विनोबा भावे जेव्हा बसमध्ये चढले शेवटी, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण जिथं पिशवी टाकलेली आहे ती पिशवी बाजूला ठेवून तिथं कॉलेजला जाणारी 2 मुलं बसलेली आहे. विनोबा भावे त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणाले, बाळानो, मी इथं जागा धरलेली आहे, मला जरा खिडकीजवळ बसायचं आहे, तुम्ही इथनं बाजूला बसा. मुलं कॉलेजला जाणारी होती. मुलं म्हणाली, म्हातारपणी तुम्ही कशाला खिडकीजवळ बसता, म्हणजे खिडकीजवळ बसायचं कुणी, कॉलेजला जाणारे. म्हातारपणी तुम्ही कशाला खिडकीजवळ बसता. तर विनोबा भावे म्हणाले, मला जरा रात्रीच्या प्रवासात बाहेरचा अंधार बघायचा आहे, मला काय करायचं आहे, बाहेरचा अंधार बघायचा आहे.
मुलं म्हणाले अंधार बघायचा आहे तर खिडकीजवळ कशाला पाहिजे, बसमध्ये कुठल्याही बाकड्यावर बसा आणि डोळे मिटा आणि पाहिजे तेवढा अंधार बघा. त्यावर विनोबा भावेने दिलेलं उत्तर फार छान आहे. ते असं म्हणाले, बाळांनो, डोळे मिटल्यानंतर अंधार होतो ही गोष्ट खरी आहे, पण तो अंधार दिसण्यासाठी आत एक दिवा असावा लागतो, त्याशिवाय अंधार दिसत नाही. शास्त्र असं सांगतं, अंधाराचं प्रकाशन सुद्धा आत्मप्रकाशात होतं आणि सूर्यप्रकाशाचं प्रकाशन सुद्धा कशात होतं, आत्मप्रकाशात होतं. आणि तोच काय आहे, खरा देव. आपला विचार चाललाय, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. आता असं हे एकदा देवाचं स्वरूप आपल्या लक्षात आलं की मग पुढे जाऊ. देवाबद्दलचं वर्णन करताना, त्या आत्मतत्वाचं वर्णन करताना शास्त्र सांगतं, तो अजर आणि अमर आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, तो म्हातारा होत नाही आणि तो मरत नाही, कारण तो जन्माला येत नाही. जन्माला येत नाही म्हणून तो मरत नाही. आणखी सांगतात, सच्चित आणि आनंद रूप आहे. हा देव कसा आहे, सच्चित आणि आनंद रूप आहे. आता आपल्याला मूळ विषयाकडे पुढे जायचं आहे म्हणून त्यावर थांबायला नको. देवाची द्वारी. आता पुढे एक शब्द आला, दार. दार शब्दाचा अर्थ देवळाचं दार असं नव्हे. मी सुरुवातीला हरिपाठ वाचत होतो तेव्हा मला असं वाटायचं, देवळाच्या दारात उभा राहिलं की काय मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. मग अनेक ठिकाणी बघितलं, पंढरपूर सारख्या ठिकाणी हजारो लाखो लोक काय असतात, देवळाच्या दारात उभा असतात. सगळी तीर्थक्षेत्र डोळ्यासमोर आणा, सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये देवळाच्या दारात रांगा लागलेल्या आहेत, पण मोक्षाचा अनुभव कुणालाही आलेला नाही. मग असं का? कारण देवळाच्या दारात हे स्थूल शरीर उभं असतं आणि या स्थूल शरीराकडे मोक्ष देण्याचं सामर्थ्य नाही. बरं, आपण देवळाच्या दारात जातो तेव्हा स्थूल शरीरानं तरी तिथं असतो का? शरीर तिथं असेल पण मनानं तरी आपण अजिबात नसतो. आता ह्याच्यातच म्हटले, देवाची द्वारी उभा क्षणभरी. पण मी माघवारीला पंढरपूरला गेलो की दर्शन मंडपाच्या रांगेतनंच घरी फोन करून सांगतो, आत्ताच पोचलोय, उद्या सकाळी लगेच येतो. आता जर दर्शन मंडपाच्या रांगेतून मी घराशी संपर्क साधत असेल तर मी कुणाच्या दारात आहे म्हणायचं? देवाच्या दारात आहे का संसाराच्या दारात आहे? मी संसाराच्याच दारात आहे. बरं, देवळाच्या दारात आपण जातो, नवं चप्पल घालून गेलेला माणूस देवळाच्या दारात तरी असतो काय? त्याचं मन कशाचा विचार करत असतं? आपली पादत्राणं कुठं जातील, म्हणजे त्याची एक मोठी काळजी असते. म्हणजे देवळाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा आपण कुणाचं चिंतन करत असतो? दुसऱ्या संसाराच्या गोष्टींचं चिंतन करत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे देवळाचं दार सांगत नाही, देवाच्या दारात. म्हणजे मगापासून ज्या देवाचं आपण चिंतन केलं, सगुण आणि निर्गुण रूपाचं, त्या देवाच्या दारात देवाचे द्वारी उभा क्षणभरी. दार शब्दाचा अर्थ आहे देवळाचं दार नाही, दार शब्दाचा अर्थ आहे देवाच्या प्राप्तीचं साधन. दार म्हणजे काय? देवाचे द्वारी. द्वार शब्दाचा अर्थ देवाच्या प्राप्तीचं साधन. मग देवाच्या प्राप्तीचं साधन कुठलं? त्यातलं पहिलं साधन आहे मला मिळालेलं माणसाचं शरीर, हे देवाच्या प्राप्तीचं पहिलं साधन आहे. कारण माणसाच्या शरीरातच रामकृष्ण हरी म्हणण्याची सोय आहे. माणसाचं शरीर सोडून दुसऱ्या कुठल्या शरीरात रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. दुसऱ्या कुठल्या प्राण्याला तरी ह्या देवाचं नाव घेता येतं का? नाही घेता येत. म्हणून मला मिळालेलं जे माणसाचं शरीर आहे, हे माणसाचं शरीर हे देवाच्या प्राप्तीचं काय आहे? पहिलं साधन आहे किंवा पहिलं दार आहे. एक किस्सा सांगतो. मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांगी. एक जन्मांध माणूस होता. जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळा असलेला. आता या जन्मापासून आंधळा असलेल्या माणूस ज्या भागात राहत होता, ज्या गावात राहत होता, त्या परिसरात त्याच्याकडून काहीतरी चूक घडली आणि त्याला शिक्षा झाली. कोठडीत राहण्याची जी आपण म्हणतो 2 वर्ष सक्त मजुरी, ती 4 वर्ष सक्त मजुरी, अशी त्याला एक शिक्षा झाली. त्या वेळेनुसार शिक्षा झाल्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आलं. 4-6 महिन्याचा कालावधी गेला आणि 4-6 महिन्यानंतर तो जो सम्राट होता, ज्याच्या राज्यात ही घटना घडली, तो सम्राट फिरायला आला. फिरता फिरता कारागृहाच्या समोरून जाताना त्याचं लक्ष ह्या आंधळ्या कैद्याकडे गेलं आणि त्याच्या मनात त्या आंधळ्या कैद्याबद्दल थोडी दया निर्माण झाली. तो म्हणाला, जन्मापासून आंधळा आहे, चुकला असेल, 6 महिन्याची शिक्षा भोगून झालेली आहे, मग 1 वर्षाची झाली, त्यातली 6 महिने झालेत, आपण याला काय करूया, सोडून देऊया. पण सोडण्यापूर्वी त्याला एक अट घातली. त्याला ज्या तुरुंगात ठेवलेलं होतं तो तुरुंग, आता आपली घरं किंवा मंदिरं कसे आयताकृती किंवा चौकोनी अशी आहेत, तर तो तुरुंग गोलाकार भिंतीनं बांधलेला होता आणि या गोलाकार भिंतीनं बांधलेल्या तुरुंगाला, त्या खोलीला एक दार होतं. त्या कैद्याला, जन्मांध कैद्याला असं सांगण्यात आलं की हे बघ, ही गोलाकार भिंतीनं बांधलेली ही खोली आहे, तुला जिथं ठेवलंय ते. आता या खोलीला एक दार आहे, ते दार तुझं तू शोधायचं आणि बाहेर जायचं. तू जर दार शोधून बाहेर गेलास
तर तुझी पुढची शिक्षा काय झाली, माफ झाली, तू मुक्तच झाला, सुटका झाली, तुझी स्वतंत्र आहेस. असं सांगितल्यानंतर तो कैदी जरी आंधळा असला तरी हुशार होता, हिकमती होता. त्यानं ठरवलं दार शोधायचं कसं. त्यानं भिंतीवर हात ठेवला आणि त्या भिंतीवर हात ठेवून गोल फिरायला सुरुवात केली. भिंतीवर हात ठेवून गोल फिरता फिरता काय होईल, चौकट हाताला लागली की ओळखायचं इथं दार आहे आणि त्यातून बाहेर जायचं. म्हणून त्यानं भिंतीवर हात ठेवून तो गोल फिरत आला. गोल फिरत आला. आता 1-2 पावलं पुढं टाकली की चौकट हाताला लागणार अशी वेळ यायला त्याच्या अंगाला खाज सुटली आणि त्यानं भिंतीवरचा हात खाली घेतला आणि अंग खाजवत खाजवत पुढं गेला. काय घडली घटना, दरवाजा चुकला. आता त्याचा दरवाजा चुकला तर तो आंधळा असल्यामुळं त्याला काही कळलं नाही की ह्याचा दरवाजा चुकला. पण आजूबाजूला जे डोळस कैदी होते त्यांना मात्र कळलं, ते चुकले. अरे रे, ह्याची संधी काय झाली, गेली. पुन्हा दुसऱ्या वेळी तो गोल फिरायला लागला. दुसऱ्या वेळी गोल फिरत आला. आणखी दुसऱ्या वेळी आता चौकट हाताला लागणार 2 पाऊल टाकल्यावर. अशी वेळ येताच पुन्हा त्याच्या अंगाला खाज सुटली आणि त्यानं भिंतीवरचा हात खाली घेतला आणि अंग खाजवत खाजवत तो पुढे गेला. दुसऱ्या वेळी दरवाजा पुन्हा चुकला. गोष्ट संपली आंधळ्या माणसाची आणि आपली सुरू झाली. काय कळलं, आता त्या गोष्टीतल्या आंधळ्या माणसाला दरवाजा मिळाला का नाही हा भाग महत्वाचा नाही. त्याचं दुर्दैव आडवं आलं, अंगाला खाज सुटली आणि त्याने भिंतीवरचा हात काय केला, खाली घेतला. त्यामुळे त्याचा दरवाजा चुकला. आम्ही ज्या संसारात राहतो त्या संसारात सुद्धा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांची खाज आमच्याही अंगाला सुटते आणि आम्ही सुद्धा काय करतो, हातबाजू त्या संसाराच्या 5 विषयातल्या सुखांची खाज भागवण्यासाठी काय करतो, मुख्य हेतूपासून बाजूला जातो आणि आमचाही दरवाजा चुकतो. आमचा दरवाजा चुकला की ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आमच्याकडे बघून हसतात. ते म्हणतात, अरे रे, ह्याला चांगली संधी मिळाली होती पण ह्यानी काय केली, घालवली. काय म्हटलं, कळलं. म्हणजे हे शरीर मिळाल्यानंतर सुद्धा 5 विषयांच्या संसारात आपण अडकून पडतो तेव्हा आम्हाला मिळालेली संधी सुद्धा काय होते, निघून जाते. म्हणजे माणसाचं शरीर हे मला मिळालेलं काय आहे, पहिलं दार. माणसाचं शरीर मिळाल्यानंतर एक दुसरं दार आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, ते तर सेवा हा दारवंठा, ते तर सेवा हा दारवंठा. आता माणसाचं शरीर मिळालंय, मग त्या माणसाच्या शरीराने आणखी एक साधना करता येते, सेवा करता येते. कशाची सेवा करायची, आपण ज्या समाजात राहतो त्या आपल्या घरातल्या माणसांची आपण तर करतोच, पण आपण समाजाचं काही देणं असतो. नुसतंच रामकृष्ण हरी म्हणण्यानं तेने मुक्तिचारी साधियल्या होणार नाही. मी ज्या रामाचं नाव घेतो, ज्या कृष्णाचं नाव घेतो, तो राम आणि कृष्ण आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्यात सुद्धा आहे. महाराजच म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग आपल्या आजूबाजूला जो कोणी माणूस अडी अडचणीत असलेला सापडेल त्याला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. गाडगे बाबा सांगतात, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, आंधळ्या पांगळ्याला मदत करा. आता हे काय झालं, ही सेवा झाली. मग आता तेच सेवा हा दारवंठा. 2019 साली आपल्याकडे महापूर आला. महापुरात घडलेली घटना अशी, महापुरात नदीच्या काठावरच्या काही माणसांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. ते पाणी शिरल्यानंतर नदीच्या काठावर राहणाऱ्या माणसांना प्रशासनाच्या मार्फत कुठेतरी बाजूला ठेवण्यात आलं. बाजूला ठेवल्यानंतर आता त्या माणसांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न झाला. प्रशासनाकडून मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत मी त्यांच्या शेजारी राहतो म्हणून माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे. मग केवळ रामकृष्ण हरी म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणता म्हणता अशा अडचणीत सापडलेल्या माणसाला सुद्धा काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. मग एका मंडळ आलं तिथं आणि त्यांनी ठरवलं की आपण आता या गल्लीतल्या लोकांनी आपल्या भागातली जी माणसं महापुरात सापडले, ज्यांना अडचणी आहेत, त्यांना काय करूया, एकेकाने डबा देऊया. आता एकेकाने डबा देऊया म्हटल्यानंतर एका घरातल्या ह्यांना सांगण्यात आलं की तुम्ही काय करा, अमक्यांना डबा द्या. त्याबरोबर काय ऐकताय ना तुम्ही बरोबर, मी काय म्हटलं, एका कुटुंबाला डबा देण्याची जबाबदारी एका आमच्या शेजारच्या घरातल्या कुटुंबावर देण्यात आली. तो डबा द्यायचा आहे. डबा द्यायच्या वेळी त्या घरातली माणसं म्हणाली, त्यांना डबा दिला असता पण आमच्या म्हातारीचं ऑपरेशन झालं त्यावेळी ती कुठं बघायला आलं ते. आता ही काही सेवा झाली काय, ही सेवा नाही. कारण सेवा ही परतफेडीची अपेक्षा करत नाही. ज्या गोष्टीमधून दुसऱ्याकडून परतफेडीची अपेक्षा ठेवली जात नाही त्यालाच काय म्हणायचं, सेवा. इथं तर आम्ही काय केलं, त्यांनी आमच्यासाठी काय केलंय तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतात. आणि ह्याचं वर्णन तुकोबाने सुद्धा करून ठेवलंय, जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. बरोबर, आम्ही सगळ्याचा हिशोब कसा करतो, त्यांनी आम्हाला काय दिलं त्या बदल्यात आम्ही काय करायचं, दिल्या घेतल्याचा व्यवहार करतो. ही सेवा नसते.
सेवा आपल्याला कोणत्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा करत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सेवा हा दारवंठा, भगवंताजवळ जाण्याचा हा काय आहे, खरा उंबरठा आहे. या उंबरठ्यातून सेवेच्या माध्यमातून आपण भगवंताजवळ जाऊ शकतो. पुढं माणसाचं शरीर मिळाल्यानंतर त्यात करता येणारी आपल्या समाजातली किंवा आपल्या आजूबाजूला जे दुःखी गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी करायच्या कामाचा विचार झाला. तिसरं आहे हरीची नामस्मरणपूर्वक केलेली भक्ती हे देवाच्या प्राप्तीचं खरं दार आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. दार शब्दाचे 3 टप्पे बघितले आपण. एक माणसाचं शरीर मला मिळालंय, दुसरं माणसाचं शरीर मिळालंय तर आजूबाजूच्या दुःखी लोकांना आणि अडचणीत असलेल्या लोकांची सेवा करणं हा एक त्यातला भाग आहे. आणि हे माणसाचं शरीर मिळाल्यानंतर हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती करणं हे देवाच्या प्राप्तीचं काय आहे, महाद्वार आहे. आता हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती करायची म्हणजे काय करायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरण याच्यात 2 शब्द आहेत, नाम आणि स्मरण. पण माझ्यासारखे प्रवचनकार येतात, कीर्तनकार येतात आणि इथं समोर ऐकायला बसलेल्या लोकांना सांगतात देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही आणखी कुणाला तरी सांगता, पण घेत मात्र कुणीच नाही. हा एक भाग त्यातला असतो. आणि दुसरं, देवाचं नाव घ्या म्हणून सांगितलं तर काही शेताच्या कामात अडकलेली माणसं असं म्हणतात, तुम्हाला तिथं बसून देवाचं नाव घ्या म्हणून सांगायला तुमच्या बापाचं काय जातंय, इथं आम्हाला मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही. ज्यांना आम्ही नामस्मरण करा म्हणून सांगतो ते लोक काय म्हणतात, आम्ही आता मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही. म्हणजे काय, समजा भात कापणीची घाई असते, ऊस तोडणीची लगबग सुरू असते, त्यावेळी त्या कामात माणसं इतकी गुंतलेली असतात की त्यांना असं वाटतं की आता देवाचं नाव घ्यायला काय वेळ मिळणार नाही. म्हणून ते म्हणतातच तसं, आता आम्ही मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, सबब तुमच्या देवाचं नाव घ्यायला आम्हाला वेळ नाही. देव कुणाचा, कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा. तुमच्या देवाचं नाव घ्यायला आम्हाला वेळ नाही. मग आता असं तुमच्या देवाचं नाव घ्यायला आम्हाला वेळ नाही असं म्हणणाऱ्या त्या गृहस्थाला मी 4 प्रश्न विचारले की बाबा रे, तुझ्या करण्यानं जर सगळं होत असेल तर माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं दे. तू किंवा मी आपण रात्री पोटभर जेवून झोपतो तेव्हा खाल्लेलं पचवायला कोण जागं राहतं? काय प्रश्न कळला तुम्हाला? आपण रात्री पोटभर जेवतो आणि झोपतो. पोटभर पोट भरून जे काय बरं वाईट पोटात भरलेलं असतं ते खाल्लेलं पचवायला कोण जागं राहतं? समजा मी जागा राहत असेल तर मग झोपतं कोण? मी झोपत असेल तर खाल्लेलं पचवतं कोण? मी रात्री झोपलेलो असतो तेव्हा किमान 4-5 तासाची गाढ झोप लागते. या गाढ झोप लागलेल्या काळात एखादा पिऊन गटारीत बेशुद्ध पडला असेल तरी, किंवा डॉक्टरांनी एखाद्याला ऑपरेशन करायला भूल दिली असेल, अशा वेळी श्वास आत घ्यायला आणि बाहेर सोडायला कोण जागं राहतं? काय कळलं म्हटलेलं? ह्याचं उत्तर काय? कोण जागं राहतं? कोण आहे आत? तुकोबांचा अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये, वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, मग ती अहंता राहील कोठे. मग झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं, तर माझ्या जीवनात घडणाऱ्या ह्या सगळ्या घटना कोणाच्या सत्तेनं घडतात? त्याच्या सत्तेनं घडतात. बरोबर. तुकाराम महाराजांचा आणखी एक मला आवडलेला अभंग आहे, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलाची, बाळा दूध कोण करते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, उष्ण फुटती तरुवर उष्ण काळमासी, जीवन तयाशी कोण घाली. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा वाढावी यासाठी फार सुंदर अभंग महाराजांनी लिहिलेला आहे, सांगितलंय. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलाची. हा एकच देव सगळ्या जगाचं काय करतो? पालन पोषण करतो. तो जसा निर्माण करणारा आहे तसं पोषण करणारा सुद्धा तोच आहे. आपण आपल्या घरी पाळलेली कुत्री मांजरं असतील तर ती फारशी धष्टपुष्ट नसतात, पण एखादं भटकी कुत्री मात्र रस्त्यातली बघा, ज्यांच्या खाण्यापिण्याची काही सोय नाही, ती मात्र कशी आहेत? धष्टपुष्ट आहेत. बरोबर. कोण पालन पोषण करतो याचा विचार करा. बरोबर आहे का चूक आहे? आपल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी त्याच्या सत्तेनंच घडतात. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता. आपल्या डोळ्याच्या पापण्या कोणाच्या सत्तेनं हालचाल करतात? समजा आपल्या डोळ्याच्या पापण्या खाली पडल्या आणि वर उठल्याच नाहीत तर काय होईल? नुसता विचार, कल्पना करा मनातल्या मनात, माझ्या डोळ्याच्या पापणी खाली आली आणि ती पुन्हा वर गेली नाही, किंवा वर गेली ती परत खाली पडली नाही. निरोगी माणसाच्या दिवसभरात 17,000 वेळा पापण्यांची उघडझाप होते. निरोगी माणसाच्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप 17,000 वेळा होते. समजा या पापण्या खाली झाकल्या गेल्या आणि त्या वर उठल्याच नाहीत, वर उचलल्या गेल्या नाहीत, तर माणसं म्हणतील आता ह्याला उचला.
बरोबर आहे की नाही? मी एक पेशंटचा एक संपर्क झाला आहे का मुंबईला हॉस्पिटलमध्ये, त्याला दर 3 महिन्याला त्याच्या पापण्यांची उघडझाप व्हावी म्हणून दर 3 महिन्याला इंजेक्शन घ्यावं लागतं. दर 3 महिन्यांनी इंजेक्शन केल्याशिवाय डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. मग आता आपल्याला जे मिळालंय डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करण्यासाठी आपल्याला काही द्यावं लागत नाही. म्हणजे साधी डोळ्याची पापणींची उघडझाप करणं ही क्रिया सुद्धा कोणाच्या सत्तेनं होते? ईश्वर त्याच्या सत्तेनं होते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, या शरीर यंत्रा ऐसे यंत्र अनेक नाही, या शरीर यंत्रा ऐसे यंत्र अनेक नाही. म्हणजे काय? आपल्याकडे ऊसाचे कारखाने आहेत, इकडे ऊसाची मुळी टाकली, बरोबर, ऊसाची मुळी टाकली की इकडे साखरेचं पोतं भरतं. असा कुठं कारखाना किंवा कंपनी माहीत असली तर सांगा. भात भाजी भाकरी टाकली की इकडे रक्ताची बाटली भरते, म्हणजे इकडे भात भाजी भाकरी टाकली की तिकडे लगेच रक्ताची बाटली भरते. असा कारखाना कुठं आहे काय? नाही. असा कारखाना हाच आहे, माणसाचं शरीर. ह्याच्यातच भाजी भाकरी आमटी भाजी दिली की काय होतं? रक्त तयार होतं. बरोबर. ह्या सगळ्याच्यावरून काय लक्षात घ्यायचं की असं एक देवाचं अस्तित्व आहे आणि त्या देवाचे आपले काही सगुण नावं ठेवलेली आहेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नामं आहेत. हे खंड न पडता काय करायचे? घ्यायचे. आणि माझी आत्मचर्चा, ते आत्मचर्चा याच्यामध्ये निर्गुणाचं वर्णन केलंय. कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगुणाचं वर्णन आहे आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती याच्यात निर्गुणाचं वर्णन आहे. बरोबर. म्हणजे ही नावं 4 असली तरी त्याचा अर्थ मात्र काय आहे? आत्माचा आहे. कृष्ण म्हटलं तरी आत्मा, विष्णू म्हटलं तरी आत्मा, हरी म्हटलं तरी आत्मा, गोविंद म्हटलं तरी आत्मा. हे समजून घेऊन ते नाव घेतलं, त्या नावाबरोबर ते नाव घेतलं की ते लक्ष कोणाकडे गेलं पाहिजे? त्याचा लक्षार्थ जो आत्मा आहे त्याच्याकडं, म्हणजे ते देवापर्यंत काय झालं? पोहोचलं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. आता असं जे देवाचं नाव घ्यायचं आहे, आपण पंढरपूरची वारी घेतली की मग आम्हाला 1 तरी माळ करा, 4 तरी माळा करा असं सांगितलं जातं. आपण आपल्यापैकी बरेच जण ते रामकृष्ण हरी असं माळेवर म्हणतो सुद्धा. ते एक म्हणतो हे बरोबर आहे, पण जर 24 तास देवाचं नाव घ्यायचं असलं तर कसं घेता येईल? सगळ्या संतांचा एक सावधगिरीचा इशारा आहे. आपल्या संसारातलं कुठलंही काम आपल्या वाट्याला आलेलं सोडायचं नाही. हे सगळं करायचं, पण तरीही 24 तास नामस्मरण करायचं. असं जर करायचं असेल तर काय करता येईल? कुठलंही काम टाकायचं नाही, संसारातलं काम टाकायचं नाही, पण 24 तास स्मरण करायचं, नामस्मरण करायचं. कसं करायचं? आपण रोज एखादी माळ रामकृष्ण हरी म्हणतो हे बरोबरच आहे, ते काही चुकीचं नाही, पण ते 5 मिनिटं झाली की नंतर आपण पुन्हा जसं आहे तसंच वागतो. 24 तास भगवंताचं स्मरण करायचं असेल तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत त्याचा हात बघायचा. काय म्हटलं? कळलं वाक्य? 24 तास नामस्मरण. मला स्मरण म्हणजे आठवण. मला त्याची आठवण आली हे काय लाऊडस्पीकर लावून सांगायची गरज नाही. फक्त आतल्या आत त्याचं काय व्हावं? स्मरण व्हावं. उदाहरणार्थ, मुसळधार पाऊस कोसळताना बघितला, मुसळधार पाऊस कोसळताना बघितला आणि मला पांडुरंगाची आठवण आली. असं कधी झालंय का? बोला की जरासं. व्हावं का होऊ नये? व्हावं. म्हणजे असं कधी वाटलं का की पावसाच्या रूपानं आकाशातनं पांडुरंग पृथ्वीवर आला, पावसाच्या रूपानं आकाशातनं पांडुरंगच पृथ्वीवर आला, अशी आठवण व्हायला काय अडचण आहे? पण आम्हाला तशी आठवण होत नाही. पाऊस नाही आला की मग त्याची आठवण होते. मग बेडकाचं लगीन लावा, त्याला अभिषेक घाला, अमुक बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. आला नाही की त्याची आठवण येते, पण येते. मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा त्याची आठवण यायला पाहिजे. थंडीचे दिवस असतात, थंडीच्या दिवसात अनेक वयोवृद्ध किंवा आपल्यासारखी माणसं सुद्धा बाहेर उन्हाला थांबतात. मग अशी मी सांगितलं, हरी या शब्दाचा एक अर्थ आहे सूर्य. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात सूर्य ही माझी विभूती आहे. मग आता सकाळी सूर्याच्या उबदार किरणांचा स्पर्श माझ्या अंगाला झाला की कडक थंडीच्या दिवसात मला खूप बरं वाटतं. मला जे बरं वाटलंय, मला जो आनंद वाटला तो कुणामुळे झाला? सूर्याच्या उबदार किरणांचा स्पर्श झाल्यामुळे झाला. कडक थंडीत सूर्याचे उबदार किरण मिळाल्याबरोबर आनंदाचा अनुभव आला. आता असा सूर्याचा उबदार स्पर्श झाल्याबरोबर हरीची आठवण यायला काय अडचण आहे का? नाही. पण येते काय? म्हणा की नाही. नाही म्हणा, नाही तर मी म्हणतो येत नाही. बरोबर. समजा कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक उन्हाळ्याच्या दिवसात आपण काम करायला लागलो, शेतात करतोय किंवा एखाद्या कारखान्यात करतोय, अंगाकडून घामाच्या धारा चालल्यात. अशा वेळी थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेली की बरं वाटतं. असंच वारं येत राहावंसं वाटतं. येतं का नाही हा नंतरचा भाग आहे. बरोबर. येईल किंवा नाही येईल हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही. पण थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेल्याबरोबर जो आनंद वाटला त्याबरोबर हरीची आठवण यावी का येऊ नये? यायला पाहिजे. येते काय?
नाही येत. महाराज म्हणतात, अवचित परिमळू झुळकाला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. थंडगार सुगंधी वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेल्याबरोबर ज्ञानदेवांना गोपाळ आला की काय असं वाटतं. गोपाळ म्हणजे कोण? श्रीकृष्ण. म्हणजे वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेली तरी आठवण कुणाची आली? श्रीकृष्णाची. ह्यात काय अडचण आहे काय? आता नाही. मी शेताकडे जातो, माझ्या शेतातलं हिरवगार पीक बघून माझे जरा कॉलर असे काय होते? ताट होते. हे कुणामुळे झालं? माझ्यामुळे झालं. खरं तर पाऊस पडला भगवंताच्या सत्तेनं. पाऊस पडल्यानंतर त्या पाण्यावर माझं पीक हिरवगार झालं किंवा माझं शेत हिरवगार आहे. आता हिरव्यागार शेताकडे बघून कुणाची आठवण यायला पाहिजे? त्या पिकाकडे बघून हरीची आठवण यायला पाहिजे. आणि असं मी म्हणत नाही, सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे आपल्या शेतातल्या पिकांमध्ये सुद्धा त्यांना कोण दिसतो? हरी दिसतो. हे काय नामस्मरण नाही काय? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत त्याचा हात बघायचा. कधीतरी अवेळी पाऊस पडला की वर्तमानपत्रात बातमी येते दुसऱ्या दिवशी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कुणी तयार केला? कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी केला? नाही. ही काय आपल्या सत्तेतली गोष्ट नाही. समजा जर कमी दाबाचा पट्टा आम्हाला तयार करता येत असता तर ज्या भागात दुष्काळ पडतो तिकडे केला असता आणि तिकडे पाऊस पडता आला असता. पण कमी दाबाचा पट्टा निर्माण करण्याचं जे नियंत्रण आहे किंवा जी सत्ता आहे ती आपली नाही. काय म्हटलं कळलं? म्हणून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत काय करायचं? त्याचा हात बघायचा. त्याची आठवण आली की काय झालं? नामस्मरण झालं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी. तो शब्द बघितला, दार शब्द बघितला. उभा, उभा शब्दाचा अर्थ आहे उभा म्हणजे आडवा नव्हे. जुन्या काळात लोक आडवं व्हायला देवळात जायचे. म्हणजे घरात अडचण असली काय किंवा घरात म्हाताऱ्याची जरा किरकिर चालली की घरातली काही तरुण मंडळी म्हणायचे, तुम्ही काय करा, कुठं जावा, आज गावात प्रवचन आहे म्हणा, देवळात जावा. म्हणजे माणसं पूर्वी देवळात आडवं व्हायला यायची. ते आडवं होणाऱ्या माणसांना बघूनच सांगितलंय, बेसावध झोपून राहू नका, काय करा, उभा राहा, देवाचे द्वारी उभा राहा. उभा क्षणभरी. उभा म्हणजे तत्पर राहा, तयार. झडझडोनी वहिला नी ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. परमार्थ पथावर चालण्यासाठी तू काय कर? तयारी कर, तयार राहा. देवाचे द्वारी उभा. उभा शब्दाचा अर्थ. पुढचा शब्द आहे क्षणभरी. क्षणभर हे एक उपलक्षण आहे. क्षणभर. खरं तर क्षणभर हे 4 अक्षर मोजेपर्यंत किती क्षण झाले? 4 क्षण झाले. ही एक लालूच दाखवलेली आहे तुम्हाला आम्हाला. म्हणजे बाबा मगाशी मी म्हटलं, मगाशी एक उदाहरण सांगताना की माणसं म्हणतात आता मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, सबब तुमच्या देवाचं नाव आम्हाला घेता येणार नाही. मग आता ज्याला मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, त्याला 24 तास देवाचं नाव घे म्हटलं तर तो घेईल काय? नाही घेणार. म्हणून काय सांगितलं? उभा क्षणभरी. पहिल्या अभंगात म्हटलंय देवाचे द्वारी उभा क्षणभरी. शेवटच्या अभंगात म्हटलंय सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. आणि ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी म्हटले तरी गा ऐसे करी या आटा पहारा माझारी मोटके निमिषभरी दे तू जाय. हे कमी वेळेची लालूच दाखवली का? तर एवढा थोडासा वेळ दे आणि एवढा थोडासा वेळ दिलास की भगवंताचं नाव इतकं गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नामात इतकी गोडी आहे की त्याची एकदा तुला चटक लागली की मग नाम तुझ्याकडून तुझा वेळ काय करेल? काढून घेईल. सुरुवातीला तुला आवडत नाही पण काय कर? हरीचं नाम घे, रामकृष्ण हरी म्हण. आणि असं जर हरीचं नाव घेत राहिलास तर हरीचं नाव हे अमृताहून गोड आहे आणि त्याची गोडी एकदा तुला चाखायला मिळाली की मग हरीचं नावच तुझ्याकडून तुझा काय करेल? वेळ काढून घे. जुना काळ होता, आपण टीव्ही येऊन बरेच वर्ष झाली. सुरुवातीला टीव्ही आला तेव्हा आपण फक्त बातम्या बघण्यासाठी घेतला. वर्तमानपत्रात फक्त बातम्या वाचता येतात, टीव्हीवर घडलेल्या बातम्या प्रत्यक्ष पाहता येतात म्हणून आम्ही टीव्ही घेतला. नंतर त्याच्यावर मालिका सुरू झाल्या. 5 मिनिटं बातम्या बघायला वेळ दिला. नंतर त्या टीव्हीने एवढी आम्हाला चटक लावली की आमचा 4-4 तासाचा वेळ टीव्हीने काय केला? काढून घेतला. म्हणजे सुरुवातीला आम्ही 5 मिनिटं बातम्या बघायला दिली पण नंतरचा 4-4 तासाचा वेळ त्याने काय केला? आमचा काढून घेतला. तसं हरीच्या नामाची एकदा गोडी आली की हरीचं नामच काय करेल? नंतर तुमच्याकडून तुमचा वेळ काढून घेईल. म्हणून काय सांगितलं? ही लालूच दाखवली, थोडा वेळ दे. आपण एखाद्या घरातल्या लहान मुलाला सुद्धा लालूच दाखवतो. एखाद्या मुलाला ताप आला तर त्याला एक पॅरासिटामॉल नावाचं औषध देतात, तापावरचं. कडू असतं, मुलं घेत नाहीत. मग आई सांगते उद्या चॉकलेट देतो, उद्या आईस्क्रीम देतो, पण आता काय कर? हे चमचाभर औषध घे. आता मुलाला कडू औषध देण्यात आई काय मुलाचा शत्रू असते काय? नाही. पण मुलाला हे औषध दिलं तर त्याचा रोग बरा होईल आणि त्याला आरोग्य मिळेल म्हणून आई मुलाला काय करते?
औषध, कडू असलं तरी त्याला ते औषध देते. आता हे नाम सुद्धा आमच्यासारख्या संसारिक माणसांना दिलेलं काय आहे? औषधच आहे. हे घेताना सुरुवातीला आवडत नाही, पण अंतिम परिणाम मात्र कसा आहे त्याचा? गोड आहे. लक्षात आलं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर शब्दाचा हा एक अर्थ आहे. क्षणभर शब्दाचा एक दुसरा अर्थ आहे, तो सांगावा का सांगू नये अशा संभ्रमात मी आहे, पण तो सांगितल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांचं हृदयगत व्यक्त होणार नाही म्हणून सांगतो. क्षणभर म्हणजे काय? एक माणूस जन्माला आला. जन्माला आलेला हा माणूस 80 वर्षे जगला आणि 80 वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. आपण समाजप्रिय माणसं आहोत, समूहानं राहणारी. एखाद्या व्यक्तीचा, आपल्या गल्लीतल्या, कॉलनीतल्या, गावातल्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या अंत्यसंस्काराला सगळे लोक जातात. अंत्यसंस्काराला जिथं जातात तिथं गेल्यानंतर बोलायची 4 वाक्य आहेत. ती इतर कधी बोलायचे नसतात. म्हणजे जिथं आपण अंत्यसंस्काराला जातो तिथंच ही 4 वाक्य बोलली जातात. त्यातलं पहिलं वाक्य, माणसाच्या जीवनात काय राम नाही, असं कुठं म्हणायचं? तिथं गेल्यानंतर म्हणायचं माणसाच्या जीवनात काय राम नाही. दुसरं वाक्य, माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. सकाळी मला 8ला भेटला होता, आता संध्याकाळी 8 वाजता नाही. म्हणजे पाण्यावरच्या बुडबुडा क्षणभर टिकतो, एका क्षणी असतो तर दुसऱ्या क्षणी नसतो. तसं माणसाचं जीवन सुद्धा कसं आहे? पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. म्हणून सकाळी भेटला, आता भेटला नाही, असं तिथं चर्चा केली जाते. आता तिथं काही जरा आमच्यासारखी 4 इयत्ता जास्त शिकलेली माणसं असली तर ती जरा प्रमाण भाषेत बोलतात, शुद्ध प्रमाण भाषेत. त्यांचं म्हणणं असं, मानवी जीवन क्षणभंगूर आहे. म्हणजे माणसाचं जीवन काय आहे? क्षणभंगूर आहे. आता या तिसऱ्या वाक्यावर लक्ष ठेवा, मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे. एक माणूस जन्माला आला, 80 वर्ष जगला आणि 80 वर्षांनी त्याचा मृत्यू झाला, तेव्हा माझ्यासारखा शहाणा म्हणतो मानवी जीवन क्षणभंगूर आहे. म्हणजे क्षण किती वर्षाचा झाला? 80 वर्षाचा. ह्याला ज्ञानोबाची मेक म्हणायचं. मग देवाचे द्वारी उभा क्षणभरी म्हणजे किती वेळ? बोला की 80 वर्ष. म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय कर? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता इतका वेळ उभा राहा, याचा अर्थ हरीचे नामस्मरणपूर्वक भक्ती कर. भक्ती करणं. आता तुला कळत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, कळलं ना नामाचं महत्व, आता काय कर? नाम घे. नाम हे आपलं मिळालेलं साधन आहे. नाम हे साधन आहे, तसं नाम हे साध्य आहे. बरोबर? नाम सगुण आहे, तसं नाम निर्गुण आहे. मी बोलणारा जीव आहे आणि एक भगवंत आहे. जीवाला भगवंताशी जोडणारा दुवा म्हणजे काय आहे? नाम आहे. रस्ता असतो, रस्त्याच्या मधून एखादी नदी गेली असेल तर आपण त्याच्यावर पूल बांधतो. म्हणजे दोन्ही काटांना जोडण्यासाठी काय झाला? पुलाचा उपयोग होतो. तसं जीवाला भगवंताशी जोडणारा पूल म्हणजे काय आहे? नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हा नामाचा परिणाम आहे. 2 गोष्टी घडतात नामानं. एक, अनंत जन्मातलं पाप काय असेल तर ते निघून जातं. हरी उच्चाराने अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. अनंत जन्मातलं पाप जातं, हा पहिला भाग. आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची वाढ होते, हा त्याचा दुसरा भाग. म्हणजे पाप जातं हा पहिला फायदा आणि पुण्य वाढतं हा दुसरा फायदा. पुण्य वाढल्याचा फायदा काय होतो? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आहो. लक्षात आलं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिले. आता पुढचा शब्द आहे, तेने मुक्तिचारी साधिल्या. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? आनंद. मोक्ष म्हणजे काय? आनंद. आता मोक्ष शब्दाचा उलटा मोक्ष शब्दाचा अर्थ स्वतंत्र होणं, सुटका होणं. याचा दुसरा अर्थ आहे बंधनात असणं. मोक्षाच्या उलट अर्थी शब्द काय? बंधन. बंधनाच्या उलट मोक्ष. मग आता आम्ही सगळेजण बंधनात आहोत. आम्ही जीव आहे, मी बंधनात आहे. कधीपासून बंधनात आहे? अनादि. बंधन कुणाला आहे? जीवाला आहे. कधीपासून आहे? अनादिकालापासून आहे. आमच्यावर बंधन पडले, आम्ही सगळेजण बंधनात आहोत. बंधन कुणाला आहे? तर जीवाला आहे. कशाचं बंधन आहे? तर अविद्येचं आहे किंवा अज्ञानाचं आहे. कधीपासून आहे? अनादिकालापासून आहे. हे जे बंधन आहे हे काल्पनिक आहे का सत्य आहे? त्याचं उत्तर असं आहे, हे बंधन सुद्धा कसं आहे? काल्पनिक आहे. मग बंधन काल्पनिक असेल तर मोक्ष सुद्धा कसा झाला? काल्पनिक झाला. पण जोपर्यंत बंधन सत्य वाटतं तोपर्यंत मोक्ष सुद्धा काय होतो? सत्य वाटतो. ज्या दिवशी आपल्याला बंधन काल्पनिक आहे असं कळतं तेव्हा मोक्ष सुद्धा काय होतो? काल्पनिक होतो. तुकाराम महाराज म्हणतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, निराळे आणून द्यावे हाती. देवाजवळ काही मोक्षाचं गटळ ठेवलेलं नाही, बाजूला तुम्हाला परत आणून द्यावं असं. तुम्ही मुक्तच आहात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. डॉक्टर काकांनी सांगितलेला एक किस्सा सांगतो आणि थांबूया.
एक 100 गाढवांचा कळप होता. 100 गाढवांचा कळप सांभाळणारी 4 तरुण मुलं आणि त्यांचे वयोवृद्ध वडील होते. त्या गाढवांचं काम काय होतं? ओझी वाहण्याचं, ओझी वडून न्यायची. जुन्या काळामध्ये घर बांधायला किंवा एखादं ऑफिस बांधायला विटा, सिमेंट, वाळू ओढण्यासाठी गाढवांचा वापर केला जायचा. एका ठिकाणचं काम संपलं आणि दुसऱ्या ठिकाणी काम करायला ही 100 गाढवं घेऊन ही 4-5 माणसं गेल्यानंतर पोहोचायला संध्याकाळची अशीच वेळ झाली. ज्या ठिकाणी ते पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गाढवांना बांधायसाठी ज्या दोऱ्या लागतात त्या दोऱ्या पाठीमागच्या कामाच्या तळावर विसरल्या. आता काय करायचं? ती 4 तरुण मुलं आपल्या वडिलांच्याकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, बाबा, गाढवांना बांधायला ज्या दोऱ्या लागतात त्या दोऱ्या पाठीमागच्या तळावर विसरल्या, आता काय करूया? वडील म्हणाले, बाळांनो, तुमचा संबंध कुणाशी आहे? मुलं म्हणाली, गाढवांशी. मग गाढवाशी संबंध आहे तर काही काळजी करू नका, मी सांगतो तसं करा. आपण रोज गाढवांना बांधायसाठी जशा खुंट्या मारतो तशा खुंट्या मारा. प्रत्येक गाढवाला एकेका खुंटीजवळ घेऊन जा, त्या तिथं खाली बसा. त्या गाढवाचा रोज जसा पाय तुम्ही खंटीजवळ ओढता रागानं तसा ओढा. तुमच्याजवळ दोरी नाही पण दोरी आहे अशी कल्पना करा आणि फक्त बांधल्यासारखं करा. त्या 4 तरुण मुलांनी वडिलांचं ऐकलं. ती काय आत्ताच्या पोरांच्या सारखी नव्हती, बाबा तू काय सांगू नकोस असं म्हणणारे. आपल्या वडिलांच्या अनुभवावर त्यांनी श्रद्धा ठेवली आणि जसं वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे केलं. खुंट्या मारल्या, प्रत्येक गाढवाला खुंटीजवळ घेऊन गेले, खाली बसलं. एक जण खाली बसला, गाढवाचा पाय त्या खुंटीजवळ ओढला. हातात दोरी नाही पण दोरी आहे असं समजून रोज बांधतात तसं बांधल्यासारखं केलं. दुसरा कुठला चमत्कार झाला नसेल पण हा एक चमत्कार घडला. काय? दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाढव जागचं हल्लं नाही. कारण तर त्या सगळ्या गाढवांनी असं समजून ठेवलं होतं की आम्हाला काय केलंय? बांधलंय. त्यामुळं त्यातल्या एकाही गाढवानं हालचाल केली नाही. त्यातल्या एका जरी गाढवानं सहज गंमत म्हणून पाय हलवून बघितला असता तर त्याला कळलं असतं की आपल्याला बांधलेलं नाही. रोजची ओझी ओढण्याच्या तावडीतनं त्याची सुटका झाली असते. माणसाला गाढव म्हणूया काय? मला सुद्धा जर आपण रामकृष्ण हरी म्हटलं तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं नाम घेण्याची, रामकृष्ण हरी म्हणण्याची सद्बुद्धी अंबाबाईच्या कृपेनं आपणा सर्वांना व्हावी अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.